कोकणी माणसाचं प्रेम म्हणजे कुळदाची पिठी आणि गरमागरम भात। पिठी बनवण्यासाठी कुळदाचं पीठ 2-3 चमचे घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालायची, सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावरती थोडं थोडं करत पाणी ऍड करायचं आणि हे मिश्रण तयार करायचं। ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होऊ द्यायच्या नाहीत आणि व्यवस्थित हे बॅटर तयार झाल्यावरती पिठीला फोडणी देण्यासाठी एका टोपामध्ये तेल घालायचं, तेलामध्ये मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा, त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याला मस्त परतून घ्यायचं। परतून झाल्यावरती याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून ठेवले पिठीसाठी ते ऍड करायचं आणि सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग पिठीच्या ना गुठळ्या पडतात। थोडं थोडं करत पाणी ऍड करायचं, कारण पिठीला जसा कड यायला लागतो ना तशी ती घट्ट होत जाते। 3-4 चमच्यामध्ये स्टोपभर अशी पिठी बनून तयार होते। वरतून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची, एक कोकमाचं साल घालायचं आणि पिठीला ना एकदम मस्त अशी चव येते। मी अजून थोडं पाणी ऍड करून अजून एक कड काढून घेतला आणि माझी गरमागरम पिठी तयार झाली। मस्त भातावरती गरमागरम पिठी घातली। माझं फेवरेट कॉम्बिनेशन पिठी भात आणि बांगडाच आहे। तुम्हाला पिठी भात कशासोबत खायला आवडतो ते मला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।